नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शरद पवार आणि गांधी परिवार यांच्यात सख्य सर्वश्रुत आहे. ते यासाठी कारण पवारांचं राजकारण आणि पवारांच्या राजकारणातले महत्त्वाचे टप्पे हे गांधी परिवाराला आव्हान देऊनच निर्माण झालेले आहेत. आणि आव्हान दिल्याच्या नंतर पवारांचं राजकारण गांधी परिवारासोबतच राहण्यात आणि तो संबंध वरकरणी टिकवण्यात आत्तापर्यंत घडत आलेला आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं ते म्हणजे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्ष करावं अशा स्वरूपाचा लागलेला सूर, हा सूर लावतायत संजय राऊत. संजय राऊत आहेत तर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, पण शिवसेनेत असून सुद्धा पवारांप्रती त्यांची निष्ठा कधी न लपली न संजय राऊतांनी ती कधी लपवली. आणि विद्यमान महाराष्ट्रातल्या सरकारच्या जडणघडणीच्या निमित्तानं तीच निष्ठा राऊतांना आणि शिवसेनेच्या विद्यमान पक्षप्रमुखांना सुद्धा उपयोगी पडलेली आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत राऊत शरद पवारांच्या बाबतीत सस्नेह वक्तव्य करतात तोपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वालाही त्या बाबतीत कसलीच अडचण नसते. पण आता तिघांच्या सोबत आलेलं महाराष्ट्रातलं सरकार संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे थोडंसं दुखावलेलं दिसतंय. आणि त्यात सगळ्यात जास्त दुखावलेला पक्ष हा काँग्रेस आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला की त्यांनी पवारांना यूपीएचं अध्यक्ष करण्याची वकिली करू नये. पण नाना पटोलेंचं ऐकतील तर राऊत कसले. राऊतांनी पवारांची ही भलामण चालूच ठेवली आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी काँग्रेसचं म्हणणं न ऐकण्याचा जणू काही विडा उचललेला दिसतोय. कारण बंगालच्या काँग्रेसनं पत्र लिहून पवारांना कळवलं होतं की तुम्ही ममताच्या समर्थनार्थ प्रचाराला पश्चिम बंगालात येऊ नका. पण ते सुद्धा पवारांनी ऐकायचं नाही ठरवलं आणि पवार एप्रिलमध्ये प्रचाराला जाणार आहेत. पवारांना हे सगळं का करायचंय? संजय राऊतांच्या मार्फत पवार नक्की मनातलं बोलतायत का? ज्या वेळेला पहिल्यांदा यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेला दिवसभर ती चर्चा चालल्यानंतर संध्याकाळच्या टप्प्यात राऊतांच्या आणि एकूणच सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्तानं पवारांना येऊन खुलासा करावा लागला की नाही बाबा, आपल्या तरी मनात असं काही नाही. पण त्यानंतर सुद्धा राऊत बोलत राहिले आणि पवार त्यांना गप्प करत नाहीयेत. हे सगळं का घडतंय? ठरवून घडतंय का? हे सगळं कोणाला हवं आहे? पवार यातून काँग्रेसला काय संकेत देत आहेत? आणि मुळात राहुल सोनिया यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची ही पुन्हा एकदा पवारांची खंजीर खेळी आहे का? या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा पवार आणि राऊतांचं नक्कीच चाललंय काय? या चर्चेला सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे संजय राऊतांच्या प्रस्तावावर काय बोलले ते आपल्याला ऐकायचं आहे. नाना पटोलेंचा स्वर चढा होता आणि शब्दांमध्ये चीड व्यक्त होत होती. पहिली तर शिवसेना हे यूपीएची सदस्य नाही, म्हणजे संजय राऊतांना ते भान आहे की मला माहिती नाही. आणि यूपीएचं नेतृत्व कोणी करावं हे यूपीएच्या सदस्यांनी ठरवलेलं आहे. आता त्यांनी, मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो होतो की ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का, असाही उल्लेख मी केलेला होता. त्यामुळे ज्या गोष्टीचं त्यांचा काही संबंध नाही त्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करू नये एवढाच आमचा सल्ला आहे. चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांचा परिचय करून घेतोय. आपल्या सोबत शिवसेनेचे समर्थक श्याम देशपांडे आहेत पुण्याहून, दत्तू गवाणकर मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं दोन महनीय व्यक्ती आपल्या सोबत आहेत. माफ करा.
पहिलं नाव आहे जयंत माइंडकर आणि नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत सुनील चावके. सर्व मान्यवरांचं आपल्या या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. थेट आणि पहिला प्रश्न असा आहे जो दत्तू गवाणकरांना आहे. दत्तूजी, आपण प्रांताध्यक्षांचं म्हणणं ऐकलं असेल, काँग्रेस नाराज दिसतीये ज्या पद्धतीनं वारंवार एकदा नाही दोनदा नाही तीनदा सांगितलं जातंय की पवारांनाच युपीचा अध्यक्ष करा. असं आहे की संजय राऊतांची ही वैयक्तिक भूमिका आहे की ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, हे सर्वात आधी त्यांनी स्पष्ट करायला हवं. दुसरं, ते आज म्हणाले की पण दत्तू गवाणकर एक मिनिट अहो, दत्तू गवाणकर ते पक्षाचे मुख्य प्रवक्ता आहेत. एकदा नाही दोनदा नाही तीनदा ते बोलतायत, तरी म्हणल्यानंतर तुम्ही हा नो बॉल टाकणार आहात का की त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे का पक्षाची आहे ते ठरवा. बिलकुल, मी बोलतोय, पुढे येतोय, माझं म्हणणं संपूर्ण ऐकून घ्या. त्यांनी म्हटलं की शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं. ही इच्छा युपीएच्या घटक पक्षांची असली पाहिजे की युपीएचं नेतृत्व कोण करेल. शिवसेना हा युपीएचा घटक पक्ष नाही आहे, त्यामुळे हे बोलण्याचं त्यांना अजिबात अधिकार नाही आहे, हे त्यांनी बोलूच नाही. दुसरं, ते म्हणाले की युपीए ही खिळखिळी झालेली आहे, विकलांग झालेली आहे. माझा त्यांना असा सल्ला आहे की त्यांनी बोलताना भान राखून, ते मुख्य प्रवक्ते आहेत शिवसेनेचे, त्यांनी आपण काय बोलतोय याबाबत संपूर्ण जबाबदारीने बोललं पाहिजे. संपूर्ण जबाबदारीने बोललं पाहिजे. काँग्रेस म्हणते राऊतांनी भान बाळगा. त्या खिळखिळ्या झालेल्या पक्षाच्या जीवावरती राज्यात आपण इथे सत्तेमध्ये आहात हे आपण विसरता कामा नये आणि आपलं वक्तव्य फार जबाबदारीने बोलावं, हे माझं त्यांना सांगणं आहे. दत्तू गवाणकर, आपण म्हणताय की संजय राऊत यांनी भान बाळगलं पाहिजे. त्यांच्या सरकारचा सगळ्यात महत्वाचा टेकू काँग्रेसचा आहे, ज्या काँग्रेसला ते खिळखिळी झालेला युपीएचा सदस्यत्व असलेला पक्ष म्हणतात. या सगळ्याच्या मागे सुनील चावके, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, संजय राऊत जे काही बोलतायत त्यांचा बोलविता धनी कोण, हा प्रश्न खरं तर गैरलागू असतो किंवा पुनरुक्ती करणारा असतो, तरी पण तो प्रश्न विचारतो. पण त्याच्या जोडीला उपप्रश्न असा आहे, काँग्रेस म्हणताय राऊतांनी भान बाळगून बोलावं, राऊतांचं भान सुटलंय का ते कोणाला तरी भानावर आणू पाहतायत. तर पहिली गोष्ट अशी आहे की संजय राऊतांचा बोलविता धनी ही जी राजकीय परिस्थिती आहे ती आहे. ज्या परिस्थितीत आता काँग्रेस पक्ष सापडलेला आहे आणि विरोधी पक्षांची जी एकजूट करण्याची काँग्रेसची जी क्षमता आहे ती हळूहळू क्षीण होत चाललेली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला इतर प्रादेशिक पक्ष मानत नाही. तर अशा परिस्थितीत मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही. ठीक आहे, तुम्ही नका सहमत होऊ. हा शिवसेना युपीएचा घटक पक्ष नाही. कोणाची कॅपॅसिटी काय आहे, युपीएचे जे घटक पक्ष आहेत ना ते ठरवतील. ठीक आहे. कोणाची कॅपॅसिटी काय आहे आणि कोणाची कॅपॅसिटी नाही आहे, आज काँग्रेस सक्षम आहे किंवा नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार त्या युपीएच्या घटक पक्षांना आहे. तुम्ही अधिकृत युपीएमध्ये किती घटक पक्ष आहे पहिले याची मोजणी करा आपण. दत्तू गवाणकर, राजकीय विश्लेषक या नात्यानं सुनील चावकेंचं एक महत्वाचं वाक्य आहे, लोकांना सोबत ठेवण्याची शक्ती आणि त्यात सुद्धा पक्षांना सोबत ठेवण्याची शक्ती काँग्रेसची क्षीण झाली आहे, असं एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण सुनील चावकेंनी मांडलं. असं आहे साहेब की 1977 साली सुद्धा काँग्रेस ही डळमळीत झालेली होती. त्यावेळेला आम्ही आलो पुन्हा सत्तेत. काँग्रेस ही जरी सत्तेतून बाहेर गेली असली तरी काँग्रेसची क्षमता काय आहे आणि तिला अंडर एस्टिमेट करण्याचं जे हे आहे तुमचा विचार तो तुम्ही आपल्या जवळ ठेवावा. काँग्रेस सुनीलजी, आपण काँग्रेसला कमी लेखता आहात की भानावर आणण्याचा प्रयत्न करतात संजय राऊतांसारखा? सुनीलजी, दोन्ही नाही. काँग्रेसला कमी लेखण्याचाही प्रश्न येत नाही आणि भानावर आणण्याचाही प्रश्न येत नाही. त्यांचे नेते आणि त्यांचं पक्ष सक्षम आहे. प्रश्न असा आहे की काँग्रेस जो विश्वास विरोधी पक्षांमध्ये असायला हवा, मोदी सरकारला टक्कर देण्याचा किंवा भाजपला टक्कर देण्याचा, तो विश्वास काँग्रेस निर्माण करू शकलेला नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जे फ्रिंजवर असलेले अनेक प्रादेशिक पक्ष आहे, बिजू जनता दल आहे, ममता बॅनर्जी आहे, द्रमुक पण त्याच्यात सामील होऊ शकतो या निवडणुकीनंतर, समाजवादी पक्ष आहे,
राष्ट्रीय जनता दल आहे, हे मोठे प्रादेशिक पक्ष काँग्रेस आपल्या पंखाखाली ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आणि असं त्याच्याकडे सुचवायचंय का सुनीलजी की भारतामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिगर काँग्रेस बिगर भाजपा असा एक तिसरा पर्याय उदयाला येऊ शकतो असं सुचवायचंय? नाही, अजिबात नाही. तसा पर्याय मला नाही वाटत शरद पवारांच्याही मनात आहे. कारण जो काँग्रेसचा एक राष्ट्रव्यापी एक पाया आहे आणि काँग्रेसचे जे फॉलोअर्स आहे, काँग्रेसला सोबत घेऊनच ते युपीएचे अध्यक्ष होऊ इच्छितात असं दिसते आहे. आणि त्यात काही गैर नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एक वारंवार गोष्ट नमूद करू इच्छित आहात, त्यावर दत्तू गवाणकरांना बोलतं करतो. दत्तू गवाणकर, काँग्रेसची शक्ती क्षीण होतीये, काँग्रेसला लोकांना सोबत घेता येत नाही, या गोष्टी वारंवार अधोरेखित केल्या जात आहेत. आणि जी माणसं आत्ता काँग्रेसच्या सोबत नाहीत, आपल्या आपल्या इलाक्यामध्ये मजबूत स्थितीत आहेत, ती मोठ्या संख्येनं भविष्य काळात काँग्रेसपासून दूरच राहतील. दत्तूजी, अजिबात असं काही होणार नाहीये. आता यांनी सांगितलं त्याबाबत तुम्हाला थोडंसं मला थोडा वेळ द्या. आता भारतीय जनता पार्टीची जी काम करण्याची जी शैली आहे, ते लोक प्रत्येक पक्षाला घाबरवत आहेत. आता यांनी समाजवादी पक्षाचं नाव घेतलं, त्यांनी इतर पक्षांचंही नाव घेतलं की द्रमुक येईल. काय येईल द्रमुक? तर त्याच्यामध्ये ह्या लोकांनी ईडीच्या चौकशा लावायच्या, इन्कम टॅक्सच्या चौकशा लावायच्या, सीबीआय मागे लावायचं, अशा तऱ्हेचं हे कुरघोडीचं जे राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे. आता तुम्ही भाजपवर घसरायची काय गरज आहे? मुद्दा काय आहे दत्तू गवाणकर? मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे, काँग्रेसला लोक सोबत ठेवता येत नाहीत, ती भाजप घाबरवत आहे म्हणून सोबत ठेवता येत नाहीयेत का? काँग्रेसच्या सोबत लोक पक्ष राहत का नाही? तात्पुरती बाजूला आहेत. निवडणूक येतात तुम्ही बघा, एक सर्व आम्ही विरोधी पक्ष जे आहेत एक संघ, अच्छा, एक दिलाने लढू, एक दिलानं एक संघ बनून सर समजा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आघाडी मजबूत होणार असेल तर त्याचं नेतृत्व तुम्हाला शरद पवारांना द्यायला प्रॉब्लेम आहे दत्तू गवाणकर? असं हे युपीएचे घटक पक्ष ठरवतील ना. संजय राऊतांनी बोलायची गरज नाही ना त्याबाबत. संजय राऊतांनी बोलण्याची गरज नाही. श्याम देशपांडे विषय आपल्यापर्यंत पोहोचतोय. लक्ष्मण सावजी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळ झाला काँग्रेस क्षीण होतीये वाक्य उच्चारल्यापासूनच हसू येत चाललंय. पोहोचू आपण त्यांच्यापर्यंत. एक पटकन प्रश्न श्याम देशपांडेंना विचारतो. श्यामराव, संजय राऊत यांना या गोष्टीचा विसर पडलाय का की शिवसेना युपीएचा घटक नाही? संजय राऊत पवारांच्या जवळ आहेत म्हणजे त्यांना असं वाटायला लागलंय का की आपण युपीएतच आहोत, गुण्या गोविंदांना आता शिवसेना युपीए सोबत नांदायला लागली आहे, अशा भ्रमात संजय राऊत आहेत का? आपण याचं निरीक्षण कसं करता आणि राऊतांची भूमिका सगळ्या शिवसैनिकांना मान्य असते का? नाही, मुळामध्ये शिवसेनेची एक कार्यपद्धती आहे. माननीय खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि आमच्याकडं नेत्यांच्या मताच्या विरोधामध्ये स्वतःचं वेगळं मत देण्याची प्रथा नाही आहे. त्यांचं जे मत आहे ते त्यांनी विचारपूर्वक केलेलं असणार आहे आणि त्या मताशी आम्ही सर्व शिवसैनिक सहमत असतोच. कारण शिवसेना प्रमुखांनी, वंदनीय हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला एक शिस्त घालून दिली आहे पक्षात काम करत असताना. वरिष्ठांनी एकदा निर्णय केला की त्याच्या विरोधामध्ये आपलं मत देण्याचं काही कारण नाही, एक. आणि दुसरं, मी जर आज आलो नसतो तर तुमचा गैरसमज झाला असता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आमच्याकडं पक्ष प्रवक्ते आणि शिवसेना नेते यांनी एखादं मत प्रदर्शित केल्यानंतर त्याच्यावर आपले विचार मांडण्याची प्रथा नाहीये. श्यामराव, आपण असं म्हणताय की त्यावर आपलं मत शिवसेनेत देण्याचा, नेत्यांच्या मतावर प्रतिक्रिया देण्याचा शिवसेनेचा प्रघात नाही, विचार नाही, परंपरा नाही. श्यामराव, आपण सांगा, तुम्ही शिवसेनेत कार्यरत आहात, शिवसेनेची विचार पद्धती आणि कार्यपद्धती आपल्याला चांगली ठाऊक आहे. सध्याच्या काळात पवार अचानक शिवसेनेला आपल्या नेत्यांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत का? किमान राऊतांना असं वाटतं का की शरद पवार हे शिवसेनेच्या नेत्यांपेक्षाही मोठे आहेत राष्ट्रीय पातळीवर? माननीय खासदार संजय राऊतांच्या दृष्टीने त्यांचे आतापर्यंत सर्वोच्च नेते वंदनीय शिवसेना प्रमुखच होते आणि त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आहेत. ते स्वतः महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या सत्ता परिवर्तनामध्ये माननीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी असतील आणि माननीय शरदराव पवार साहेब असतील, ह्या दोघांना एकत्र घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या बरोबर
त्यांनी या महाराष्ट्रामध्ये शासन निर्माण करण्यासाठी जे एक प्रकारची मोड बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी पण कुठेही ही सगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला आणि त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसला दुखावलं. यावर एकदा जयंत माइंडकरांची प्रतिक्रिया लागेल. जयंतराव, तुम्हाला असं वाटतं काँग्रेसला ठरवून दुखवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये? मला विचारलंय? जी जयंतराव, आपल्याला प्रश्न विचारलाय. हा, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. काँग्रेसला अगदी 21 वर्षांच्या पासून, म्हणजे मला 1999चा सोनिया गांधींचं फॉरेन ओरिजिन या इश्यू पासून आतापर्यंत शरद पवारांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा काँग्रेस बरोबरच सत्ता भोगून, पहिल्यांदा 15 वर्ष आणि आता सुद्धा म्हणजे जवळपास 16 वर्ष राज्यात आणि 10 वर्ष केंद्रात अशी सत्ता भोगून सुद्धा त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी काँग्रेसचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे. आणि त्यांनी जो आपला मूळ मुद्दा आहे फॉरेन ओरिजिनचा किंवा नेहरू गांधी पण जयंतराव, तुम्ही काँग्रेसला इतक्या जवळून पाहताय, ओळखताय, अशा प्रकारचं वर्तन का व्हावं आणि काँग्रेस स्वतःला असं दुखवून घेऊन सुद्धा या सगळ्यांबरोबर गुन्ह्या गोविंदानं नांदावी? अधिक त्यांना काय वारंवार दुखवलं जात आहे, त्यावरचं उत्तर आपलं निरीक्षण काय आहे? तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून काम होईना, म्हणजे ते ऍक्च्युअल आपली म्हण आहे, तुझ्या वाचून कर्मेना. मी त्याला म्हणतो तुझ्या वाचून काम होईना. हा सगळा प्रश्न सरळ विश्लेषण करायचं झालं तर शरद पवारांना देशाचं नेतृत्व करण्याची जी महत्वाकांक्षा त्यांनी 1991 पासून लपवून ठेवलेली नाही ती आहे. आणि एक फॅक्ट आपण मान्य केली पाहिजे, 1999 पासून त्याच्या ज्या मुद्द्यावर शरद पवार पक्षातून बाहेर पण मग याच निमित्तानं एक गोष्ट ही सुद्धा अधोरेखित करावी लागेल की देशाचं नेतृत्व करायचं असेल तर पवारांना काँग्रेसच्या सोबतच जावं लागेल, राहावं लागेल, प्रसंगी पक्ष विलीन करावा लागेल का? सुनील चावके याबाबत मार्गदर्शन करू शकतील. सुनीलजी, आपण बोला. नाही, आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की पक्ष विलीन करून शरद पवारांना काय मिळणार? काँग्रेस पक्षात ते समजा राष्ट्रवादी काँग्रेसनं विलीन झाला तरी शरद पवार काही काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकणार नाही किंवा त्यात बरेच अडथळे निर्माण होतील. राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहे तोपर्यंत काँग्रेसचं नेतृत्व गांधी परिवाराच्या पलीकडे जाणार नाही. पण सुनीलजी, आता जो 23 जणांचा संच आहे तो म्हणतोय की गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसला अध्यक्षपद द्या, त्यात पवारांचं नाव येऊ शकतं की नाही? कशात? गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसला अध्यक्ष द्या असं म्हणणाऱ्या 23 जणांच्या मागणीमध्ये यादीत पवारांचं नाव वर असू शकतं जर पक्ष विलीन केला तर, राष्ट्रवादी विलीन केली तर. कारण आज जर तुम्ही क्षमतेनुसार बघितलं तर शरद पवार यांना काँग्रेस पक्ष आणि युपीए चालवण्याची आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून एक मोठं आव्हान निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात या वयात देखील आहे, हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे आज जे विविध प्रादेशिक पक्ष आहेत देशातले ते त्यांना जर सपोर्ट करत असतील तर निश्चितपणे युपीएचं अध्यक्षपद ते आपल्या डोळ्यापुढे ठेवत असतील की हे मिळालं तर जास्त फायदा होईल. कारण त्यांना या निमित्ताने सगळे पक्ष एकत्र आणण्याला बरीच हातभार आणि मदत लागणार आहे. बर, या सगळ्या प्रकरणावर भारतीय जनता पार्टीचं मत काय, निरीक्षण काय, तेही जाणून घेऊ. विरोधी पक्ष या नात्यानं ते या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहतायत ते आपल्याला ऐकायचंच आहे. पण तत्पूर्वी प्रवीण दरेकरांची आपल्यापर्यंत भूमिका पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ज्या वेळेला युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत असा उच्चार तिसऱ्यांदा केला, त्याच्यावरची एक तिरकस प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांची. युपीएचाच घटक त्या ठिकाणी नाहीये आणि घटक पक्षाचं नेतृत्व कोणी करावं अशा प्रकारचं वक्तव्य हे संदर्भहीन, अर्थहीन, तथ्यहीन असं आहे. आणि मला वाटतं हे आम्ही बोललो असतो तर राजकीय टीका झाली असती, परंतु बरं झालं सोनारानेच कान टोचले. त्यांचा सहयोगी घटक पक्ष जो आहे नाना पटोले यांनी सांगितलं की तुम्हाला तो अधिकार नाहीये, पहिले युपीएचे सदस्य बना. ज्याला मताचा अधिकार नाही त्यांनी कोणी निवडून यावं याच्यावर भाष्य करण्यासारखं आहे. बिलकुल, याच्यावरच आम्ही आमची प्रतिक्रिया दिली होती. अगदी. दत्तूजी, एक मिनिट याच्यावर पटकन एकदा लक्ष्मण सावजींना बोलतं करू. आधी लक्ष्मण सावजी, काँग्रेसचं जे सध्याचं चित्र आहे ते निर्णायकी आहे का, निष्प्रभ आहे का आणि भविष्यात नेतृत्व न देऊ शकणार आहे का? म्हणूनच संजय राऊत अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या पुढ्या सोडतायत का?
प्रसादजी धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये मला पहिल्यांदा सहभागी करून घेतलं, कारण मला वाटलं मला काय आज बोलायला संधीच मिळत नाहीये. नाही नाही, तुम्हाला संधी मिळणारच होती, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आम्ही. पण मला मिळाली. अगदी अगदी, भाजपला योग्य वेळेची वाट पाहून संधी देण्यात आली. मला याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्या नजरेसमोर आणाव्याशा वाटतात आणि या 4 गोष्टी झाल्याशिवाय मला कोणी तोडू नका प्लीज. फार लांबवणार नाही, मी थोडक्यात सांगणार आहे. अगदी एक पूर्ण मिनिट आपल्याला दिला, आपल्याला एक पूर्ण मिनिट दिलाय. हा, 4 गोष्टी अशा आहेत की पहिली गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार गेले 5 वर्ष आता एक 6वं वर्ष जे काम करत आहे, याच्यामुळे विरोधी पक्षांची सगळ्यांची तारांबळ उडालेली. जनतेचं प्रचंड समर्थन या सरकारला प्राप्त झालंय, त्यामुळे जनतेमध्ये काँग्रेसची परिस्थिती केविलवाणी झाली आहे, हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. आता विषय युपीएचा, मला बोलू द्या ना, युपीएचा जो विषय आहे, परिस्थिती केविलवाणी झालेली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, मला पुदुच्चेरी, बोलू देणार आसाम, नाही का? 5 राज्यामध्ये तुम्हाला सर, मी समजेल की बोललो का? कोणाची परिस्थिती नाही केविलवाणी झालेली आहे. माझा वेळ खाताय तुम्ही. कोणाची मला परिस्थिती थोडं केविलवाणी बोलू द्या, झाली मी आहे तुम्हाला बोललो त्या आधी. 5 राज्यामध्ये दिसेल. अरे मला बोलू दे ना. आता नाही, बोलू नाही, द्या ना, मध्ये तुम्ही मी योग्य ते बोललो. बोला. केविलवाणी वगैरे शब्द प्रसादजी, वापरताना योग्य ते बोला. प्रसादजी यांचा योग्य ते बोलावं. काय बोललोय परत? 5 राज्यामध्ये तुम्हाला दिसेल कोण केविलवाणी झालंय ते. जे शेतकऱ्यांचे तुम्ही हाल केले, माझा मुद्दा मांडू जे द्या ना. लोकांचे हाल केलेत, अहो, नोटबंदी नंतर काय, अजून- त्याला किती अजून वर्ष मला दिली बोलायचंय. सांगा. 4 वर्ष झाली. अहो, काय केलं तुमच्या अहो, मला सरकारने? बोलायचंय. एक मिनिट, दत्तूजी मुद्दा भरकटेल, दत्तूजी मुद्दा भरकटेल. प्रसादजी यांचं माईक बंद करून हे काय बोलणार नाहीये. लोकांचं केलेलं वाटोळं आहे, ते तुम्हाला सगळ्यांचं बोलण्यामुळे मी शांत बसलो होतो. दत्तूजी थोडासा मुद्दा भरकटतोय. काँग्रेसची स्थिती केविलवाणी झालेली आहे, हे लक्ष्मण सावजींचं वाक्य आहे. ते दत्तू गवाणकरांना झोंबलेलं दिसतंय. दत्तू गवाणकरांनी त्याचा प्रतिवाद केलाय. पटकन लक्ष्मण सावजी आपल्याकडे परत येतोय. लक्ष्मणजी बोला. अरे तुम्ही किती ठिकाणी मुस्कटदाबी करणार आहे? काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा ठीक आहे, आता आणीबाणी नाहीये तुमची तुम्ही काय. करता हो. देशात ईडी म्हणजे आहे, प्रवक्त्यांनी CBI बोलायचं जाऊन नाही मुस्कटदाबी का? लोकांची तुम्ही काय लावलेली आहे? मग तुम्ही सांगा. प्रत्येक राज्यामध्ये हे चालवलंय. भाजप शासित राज्यानं सोडली तर इतर राज्यामध्ये तुमची मुस्कटदाबी चाललेली आहे. काँग्रेस सत्तेमध्ये नाही तिथे. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा इतर पक्ष हे सत्तेमध्ये आहेत त्या ठिकाणी केंद्राचा किती मोठा हस्तक्षेप आहे. प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्या राज्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे. दत्तू गवाणकर अहो दत्तू गवाणकर, लक्ष्मण सावजींचं एकच वाक्य होतं, काँग्रेसची स्थिती केविलवाणी झाली आहे. त्याच्यावर इतकं चिडायला काय झालं? संजय राऊत सुद्धा तेच सांगतायत. तुम्हाला संजय राऊतांच्या बद्दल, संजय राऊतांनीही ज्या वेळेला काँग्रेस केविलवाणी अवस्थेत आहे हे म्हटल्यानंतर एवढा राग नाही आला जेवढा भाजपवाले म्हणतात तेव्हा येतो. त्यांनाही उत्तर दिलं आम्ही. त्यांनाही सांगितलं तोंड सांभाळून बोलायचंय, त्यांनी विचारपूर्वक बोलायचं, जबाबदारीने बोलायचंय. संजय राऊतांनी सगळ्यात पहिलं माझं वाक्य ते होतं की संजय राऊतांनी जबाबदारीपूर्वक बोललं पाहिजे. त्यांनी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. एका इथे सत्तेत असलेल्या पक्षाचे ते मुख्य प्रवक्ते आहेत. बिलकुल त्याच्यावर आक्षेप ठीक आहे, आता भाजप बोलेल बिलकुल आम्ही आक्षेप घेणार. ठीक आहे, आता भाजपचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. एकदा भाजपचं म्हणणं ऐकून घ्या दत्तू गवाणकर. योग्य बोलावं, बिलकुल ऐकून घेणार. एक मिनिट लक्ष्मण सावजी, आपण बोला, आपल्याला बोलण्याचा अधिकार. डिबेटमध्ये ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला. असं काय आम्ही शब्द वापरू तसे. तुमचं तुम्ही रूम मध्ये नाही आपण, असं कसं चालेल? लक्ष्मण सावजी आपण बोलणार आहात. दत्तूजी एक मिनिट, आपण त्यांना वेळ देतो. पूर्ण वेळ आपला आहे. लक्ष्मण सावजी बोलायला सुरुवात करा. काँग्रेसवरती हे दिवस का आले? लक्ष्मणराव बोला. 2 गोष्टी सांगितल्या मी. जी. एक तर नरेंद्र मोदींचं भाजपचं काम ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यामध्ये यांची तारांबळ उडालेली आहे, काँग्रेसची अवस्था केविलवाणी झालेली आहे. आता विषय आहे युपीएचा. युपीएच्या बाबतीमध्ये युपीएचा निर्णय घेण्याचा अधिकार घटक पक्षांना आहे, पण मला हे चांगलं माहितीये की गांधींच्या नेतृत्वाखाली युपीए आता चालू शकत नाही अशी स्थिती झालेली आहे. त्यांच्या घटक पक्षांचा विश्वास त्यांच्यावरचा उडत चाललेला आहे आणि त्यामुळे शरद पवारांसारखं ज्येष्ठ एक मुरब्बी नेतृत्व जर युपीला मिळणार असेल तर विरोधी पक्ष बळकट होईल. आता राहिलं संजय राऊतांनी ते संजय राऊतांना तुम्ही घटक पक्ष नाही आहात. माननीय शरद पवार जर युपीएचे होत असतील तर विरोधी पक्ष बळकट होईल. युपीएचे घटक पक्ष जे आहेत ते या बाबतीत कोण राहावं कोण नाही राहावं हे ठरवतील. भारतीय जनता पण मला एक सांगा, एक मिनिट ऐका. दत्तू गवाणकर एक मिनिट. हे बघा दत्तू गवाणकर,
ज्या वेळेला एनडीएतून एखादा घटक पक्ष बाजूला जातो त्यावेळेला काँग्रेस चिमटे काढते भाजपला. आता भाजप चिमटे काढतोय. बिलकुल आहे, त्यांनी चिमटे काढावे, परंतु या ठिकाणी शरद पवार अध्यक्ष व्हावे ते भाजपवाले म्हणतात. शिवसेनेबद्दल तुमचा काय संबंध? देशपांडे तुमचा काय संबंध? शिवसेनेबद्दल तुमचा काय संबंध आहे ना युपीचा अध्यक्ष कोण व्हावे बोलण्याचं? भारतीय जनता पार्टी ठरवणार काय? एकही शब्द बोलले नाही अजून. तुम्ही बोललात नाही, तुम्हाला अडचण काय? एक शब्द बोललो नाही. नाही, या भारतीय जनता पार्टीला अडचण काय ते विचारतोय मी. बिलकुल तेच विचारतोय. तुमचा काय प्रश्न आहे? भारतीय जनता पार्टीचा विषय आला कुठे याच्यामध्ये? शामराव, भारतीय जनता पार्टी निरीक्षण आणि देशातली आपल्याची सत्ताधारी पार्टी या नात्यानं आहे. प्रसादजी निरीक्षण बिलकुल नोंदवा यांनी, तो त्यांचा हक्काधिकार आहे, परंतु कोण अध्यक्ष व्हावा हे बोलायचं भारतीय जनता पार्टीला माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आली आहे. पण हे विषय आहे, यांचे पण दोन खासदार होते. काय व्हाय, यांचे पण दोन खासदार होते, ते ठरवावं. युपीच्या बाबतीत त्यांनी बोलले भारतीय तुमचे जनता दोन पार्टीने. खासदार होते, दोन खासदार. बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल मला नितांत आदर आहे. आता शिवसेना राहिली कुठे? उगाच काय बोल. ठीक आहे लक्ष्मण सावजी, आपण पटकन मुद्द्यावर या. तुम्ही 3 गोष्टी सांगून झाल्या, 3 गोष्टी सांगायला लागल्यानंतरच एवढा चर्चेत गदारोळ माजला. चौथा मुद्दा काय आहे तुमचा? लक्ष्मण सावजी, चौथा मुद्दा काय उरलाय आपला? सत्ता मिळाली नाही. नाही, चौथा मुद्दा असा होता की संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं असेल ना, संजय राऊत शरद पवारांचं ज्याबद्दल बोलतात तेव्हा ते शरद पवारांशी बोलून बोलतात आणि शिवसेनेबद्दल बोलतात तेव्हा ते ठाकरेंशी बोलून बोलतात. त्याच्यामध्ये त्यांचे प्रवक्ते आहेत, त्याच्यामुळे विषय काही नाही. ते काय त्यांच्या मनाचं नाही बोलत काही. म्हणजे तुम्हाला काय सुचवायचंय? आत्ताच्या घडीला संजय राऊत जे बोलले ते पवारांच्या मनातलं आहे? नक्की नक्की. मग संजय राऊत हे पवारांच्या मनातलं बोलत असतील तर ते शिवसेनेला मान्य असलं पाहिजे. शामराव देशपांडे, शिवसेनेला हे पटतंय का? शामराव, आपल्याला प्रश्न विचारलाय. जनता पार्टी आहे ना, दरवेळेला आमच्या या 3 पक्षांच्या सरकारमध्ये कसा मिठाचा खडा टाकता येईल हे बघत असते. आम्ही आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेब बघून घेऊ ना. तुम्हाला काय घेणं पडलंय? कशाला? तुमचे 2 खासदार होते, विसरले का? 2 खासदार होते, विसरले का? सत्ता आल्यानंतर विरोधकांना कमी लेखू नका. सत्ता आल्यानंतर विरोधकांना कमी लेखू नका. आपणही 2 खासदारापासून इथपर्यंत आलोय, याचा विचार करू देऊ नका. चॅनलने आम्हाला या पद्धतीचं बोलवलंय. तुम्ही काय विचारता? हे काय तुमच्या कारल्यात बसले का तुम्ही? शामराव आपलं उत्तर अपेक्षित करतोय. शामराव, लवकर उत्तर द्यायला सुरुवात करा, वेळ जातोय आपला. कार्यालयात नाही बसलेले. नाही, तुम्हाला तेच सांगतोय. तुम्हाला आमच्यामध्ये कशी भांडणं लावता येईल हेच बघायचंय. राजकारण हे सर्व शक्यतांचा खेळ आहे. एनडीए मध्ये भारतीय जनता पार्टी मोठी असताना कन्व्हेअर म्हणून त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस होते, चंद्रबाबू नायडू होते. त्यावेळेला यांना का नाही सुचलं? नाही, त्यांना काय सुचवलं हवं होतं? एनडीए मधल्या निमंत्रक पदावर जॉर्ज फर्नांडिस होते असं तुम्हाला सांगून सुचवायचं काय आहे? युपीएच्या निमंत्रक पदी शरद पवारांना नेमा असं सुचवायचं का श्याम देशपांडे? मला सुचवायचं काही नाही. राजकारण हे सर्व शक्य अशक्यतांचा खेळ आहे. मी एवढंच म्हणालोय, भारतीय जनता पार्टीला त्याच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. एवढं मला सुचवायचं. बोलवलं मला इथे तुमच्या कारल्यात थोडेच तुम्ही चॅनलला बोलवलंय म्हणून मी आलोय. आता काय करता? चर्चा करायला बोलवते, चर्चा करा. कुठे मी तुम्हाला तुम्ही जे मत व्यक्त केलं त्याच्यावर माझं मत देतोय तुम्हाला मी. एक मिनिट, मला चर्चेत हस्तक्षेप करायचा याच्यासाठी, कारण मला याच्यासाठी चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे, कारण या शब्दाला शब्द भिडत राहिल्यानं वेळ चाललाय, मुद्दा पुढे सरकत नाहीये. पटकन जयंत माइंडकरांकडे जाऊया. जयंत माइंडकर, आपण काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी तिघांच्या भूमिका ऐकल्या असतील. भारतीय जनता पार्टी काय गोष्ट अधोरेखित करतेय? नरेंद्र मोदींच्या समोर कोणी उभंच राहू शकत नाही. आत्ताच्या घडीला काँग्रेसची अवस्था पाहून नरेंद्र मोदींच्या समोर सक्षम पर्याय शरद पवारांचा असावा असं शरद पवारांच्या मनात आलं असेल का जयंतराव? आणि आलं असेल तर ते आत्ता काळ, वेळ, वय 3 गोष्टी बघितल्यावर शक्य वाटतं का? जयंतराव, आपण बोलणार आहात, आपला वेळ सुरू होतोय. 1991 पासून शरद पवारांनी स्वतःची राष्ट्रीय स्तरावरची नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा खुलेआम बोलून दाखवलेली आहे. आणि मला 1998 सालचा
ते 13.5 महिन्यांच्या वाजपेयी सरकारवर अविश्वास ठराव पास झाल्यानंतरचा एक प्रसंग आठवतो. सुषमा स्वराज यांना विचारण्यात आलं होतं, आता वाजपेयी तर गेलेत, मग आता प्राईम मिनिस्टर कोण होणार? तेव्हा सुषमा स्वराज, आता तर संजय राऊत आहेत एक प्रकारे शरद पवारांचे प्रवक्ते, पण सावजींना याची कल्पना नसेल, जरा त्यांनी रेकॉर्ड्स वगैरे बघावं. सुषमा स्वराज जणू काही शरद पवारांच्या प्रवक्त्या आहेत, या भाषेत त्या बोलल्या. नाव इट इज द टर्म ऑफ शरद पवार टू बिकम प्राईम मिनिस्टर. हा एक प्रयत्न आहे भाजपकडून एक प्रकारे नेहरू गांधी परिवाराला डॉमिनेट करण्याकरता जाणीवपूर्वक पवारांचं समोर नेतृत्व उभं आहे त्यांना द्यावं. पण मग तुम्हाला काय सुचवायचंय जयंतराव? आत्ताची खेळी ही शरद पवारांच्या मागून भाजप चालवतोय, म्हणजे पवारांना भाजप चालवतोय असं सुचवताय का तुम्ही? हे पवारांचे सावजी माझ्यामध्ये बोलायचं नाही. अरे पवारांचे जयंतराव मोदींचे संबंध ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर संजय राऊतच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की जे संजय राऊत मुंबईत शिवसेनेचे खासदार असतात, ते दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे असतात, असा मीडिया मधला किंवा दिल्लीच्या राजकारणातला एक प्रवाद आहे, ते त्यानुसार वागत आहेत. ठीक आहे. सुनील चावकेंसाठी एक माझा प्रश्न असणार आहे. जयंत माळीणकर, आपण एक निरीक्षण नोंदवलं, त्यानिमित्तानं चर्चेला पटकन थोडंसं पुढे नेऊयात. आपल्या सोबत सुनीलजी चावके आहेत नवी दिल्लीहून. सुनीलजी, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टी गांधी नेहरू घराण्याच्या विरोधातलं एक महत्वाचं प्यादं काँग्रेसमध्येच उभं करू पाहतोय का शरद पवारांच्या निमित्तानं, असा तर्क समोर येऊ शकतो का? त्याच्यावर चर्चा होऊ शकते का? आणि त्या प्याद्याला चालवण्याची जबाबदारी संजय राऊतांच्या खांद्यावर असू शकते का? सुनीलजी. नाही, मला असं वाटत नाही, कारण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काँग्रेसचं अनेक प्रादेशिक पक्षांशी पटत नाही आणि त्यात राहुल गांधींचं नेतृत्व आल्यामुळं ते पक्ष काँग्रेसपासून दुरावले आहेत. जे किमान एक समझोत्याची भूमिका होऊ शकते अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर, ती देखील काँग्रेसला निर्माण करता आलेली नाही आहे. त्यामुळं शरद पवार हे त्यांचे 1991 पासूनचे जे संपर्क आहेत राष्ट्रीय पातळीवर सर्व पक्षांशी, आणि तेच पक्षांचे नेते आजही आहेत. एक लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव जर सोडले तर नवी जनरेशन जी आलेली आहे ती वगळता सर्व पक्ष नेते तेच आहेत जे 30 वर्षांपूर्वी होते. तर त्यांच्याशी जे संबंध आहेत, त्यांच्याशी जे नेटवर्किंग आहे, त्याचा फायदा घेऊन मोदी सरकारला आणि भाजपला आव्हान निर्माण करण्याची कुवत आजच्या घडीला शरद पवार यांच्यात दिसते आहे. तशी क्षमता आहे त्यांची, त्यांच्याजवळ पूर्ण वेळ आहे. शरद पवारांची क्षमता आहे, तशा प्रकारची क्षमता त्यांच्यात दिसते आहे. या सगळ्यातून अधोरेखित काय होतं? काँग्रेसमध्ये सोनिया आणि राहुल गांधी निष्प्रभ ठरतायत का, यावरची चर्चा करणार आहोत. लक्षवेधीमध्ये एक छोट्या विश्रांतीची वेळ झाली आहे. पुढच्या भागात आपण लगेच परत येऊ आणि चर्चेला आणखीन पुढे नेऊ. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवारांच्या राजकारणातली दोन महत्वाची लक्षणं इथं मांडायला हवीत. पहिलं निरीक्षण असं आहे की ज्या ज्या वेळेला पवारांना स्वतःला उंच उडी घ्यायची असते किंवा लांब उडी मारायची असते, तेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसला जागा देतात, आणि ज्या ज्या वेळेला त्यांना स्वतःच्या बरोबर आणखी कोणाला तरी मोठं करायचं असतं तेव्हा ते काँग्रेसचा वापर करतात. अशा प्रकारच्या घटना सातत्यानं त्यांच्या राजकारणाच्या आजवरच्या अनेक टप्प्यांमध्ये घडलेल्या आहेत. आता एक महत्वाचं वळण आहे आणि ते आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकांमधलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींनी शरद पवारांना अर्जव घातलं की त्यांनी यावं आणि तृणमूल काँग्रेसच्यासाठी मतं मागायला मदत करावीत. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सख्य नाही. राष्ट्रीय पातळीवर भले ते एकत्र यायचा प्रयत्न करत असोत, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विरोध काँग्रेस करतेय आणि अशा वेळेला काँग्रेसच्या ऐवजी तृणमूलला मतदान करा हे सांगायला शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. त्याचा अर्थ काय, याचे परिणाम काय, या संदर्भातली चर्चा सुरू करायची आहे. पण मूळ मुद्दा आपला कायम आहे. युपीएचं अध्यक्षपद पवारांना देण्याच्या साठीची चर्चा सुरू करताना नक्की
त्याचे छोटे छोटे छुपे मुद्दे काय आहेत? आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत श्याम देशपांडे आहेत, दत्तू गवाणकर आहेत, लक्ष्मण सावजी आहेत, जयंत माईणकर आहेत, सुनीलजी चावके आहेत. सुनीलजी, आपण सांगा, पश्चिम बंगालमध्ये शरद पवार काँग्रेसने येऊ नका असं पत्रक काढल्यानंतर सुद्धा का जात आहेत? पश्चिम बंगालमधली जर परिस्थिती बघितली तर तिथं काँग्रेस आणि सीपीएम आणि इतर डाव्या पक्षांनी जर मतविभाजन केलं नाही ममता विरोधी मतांचं, तर भाजपला अजून रस्ता सुकर होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसची जी भूमिका आहे ती एक प्रकारे अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जींना मदत करण्याचीच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरीकडे केरळमध्ये एलडीएफ जी आघाडी आहे, जी सत्ताधारी आघाडी आहे, त्यात शरद पवारांचा पक्ष सामील आहे. त्यामुळे दोन राज्यांमध्ये शरद पवार हे काँग्रेसच्या विरोधात एक प्रकारे प्रचार करताना किंवा त्यांची भूमिका काँग्रेसच्या विरोधात आहे असं दिसते आहे. आसामचं त्यांनी सांगितलं की आसाममध्ये भाजपला म्हणजे अप्पर हँड आहे आणि त्यांचा वर्चस्व परत सत्तेत येऊ शकतात. म्हणजे शरद पवार यांचं जे काँग्रेस विरोध आणि काँग्रेसबद्दलचा जो एक असूया किंवा काँग्रेस हे नामशेष होत आहे, हे जे त्यांचं एक एकंदरीत त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होत आहे, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, युपीए मध्ये जोपर्यंत सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहेत, सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहेत, तोपर्यंत शरद पवारांना युपीएचा अध्यक्ष होण्याची संधी नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल अधिकार आहे, परंतु आपण जे म्हटलं की पश्चिम बंगालमध्ये सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहे तोपर्यंत पवार यांना अधिकृतपणे युपीएचं अध्यक्ष होणं तेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. ममता बॅनर्जी फक्त ती एक वातावरण निर्मिती आणि सोनिया गांधींनी स्वेच्छेने सोडून भाजप हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तिथे, हे लक्षात घ्या आपण. नाही, भाजप, एक मिनिट, दत्तू गवाणकर, भाजप तिसऱ्या क्रमांकाचा असू दे. सुनील चावके काय म्हणाले ते लक्षात घ्या. सुनील चावके असंही म्हणाले की पवारांनी टाकलेली पावलं ही काँग्रेसच्या विरोधात पडतायत, हे काँग्रेसला दिसत नाहीये का? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा हक्क आणि अहो, राष्ट्रवादी आसाममध्ये कुठे वाढणार आहे, राष्ट्रवादी पश्चिम बंगालमध्ये कुठे वाढणार आहे, राष्ट्रवादी केरळमध्ये आता कुठे ना कुठेतरी पीसी चाकूंच्या निमित्तानं सुरू करते असं म्हणायला हरकत नाही. नाही वाढणार तर त्यांचा तसा काही फरक पडणारही नाही आम्हाला. अहो, पण तुम्हाला नुकसान, हा, म्हणजे तुम्हाला नुकसानच होणार नाही असं तुम्ही धरून चाललाय पवारांच्या पश्चिम बंगालमध्ये जाण्याने. होणार नाही. अच्छा, पवारांच्या पश्चिम बंगालमध्ये जाण्यानं काँग्रेसचं कसलंही ना नुकसान होणार आहे ना त्यांना फायदा होणार आहे, हे काँग्रेसचं ठाम मत आहे. जयंतराव, या मताला कितपत वजन प्राप्त आहे? हे वस्तुस्थितीला धरून आहे की स्वप्न आहे? जयंतराव. जयंत माईणकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. हा प्रश्न त्यांच्यासाठी होता. यातलं एक निरीक्षण पटकन त्रयस्थ आणि तटस्थ या नात्यानं भारतीय जनता पार्टीकडून घेऊयात. पवारांचा महाराष्ट्राबाहेर काहीही प्रभाव नाही असं काँग्रेस आता सुचवायला लागलेली आहे. लक्ष्मणराव. नाही, शरद पवारांमुळे काँग्रेसला थोडंसं जीवदान मिळालंय खरं. आता काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली, मी सुरुवातीलाच बोललेलो. आता त्याच्याबद्दलचं मत काय? पण आत्ताच्या घडीला पवारांनी आता काँग्रेसला जीवदान दिलेलं एवढं मात्र खरं. बर, कसलं जीवदान दिलं साहेब? कसलं जीवदान दिलं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? कुठे आणि कसलं जीवदान दिलं जरा स्पष्ट करा बघू. लक्ष्मण सावजी आपल्याला विचारतायत, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? दत्तू गवाणकर आपल्याला विचारतायत जीवदान दिलंय, कशाबद्दल जीवदान दिलंय? मला एक सांगा, काँग्रेस आपल्या बलबुत्यावरती 400 खासदारांचे 40 खासदार माझं बोलणं. केंद्रामध्ये आमचे 54 खासदार आहेत. 440 झाले, लक्षात येत नाही का अजून काय झालंय ते? काय झालं, कशाबद्दल बोलतात तुम्ही सांगा मला ना. महाराष्ट्रात काँग्रेस राहिली होती का? राहिली कशी? 44 आमचे आमदार असे निवडून आले का? आणि 54 खासदार असे निवडून आले का? म्हणजे सोनियाजी गांधींकडे जेव्हा आता शरद पवार गेले साहेब, मला सुद्धा क्यू आली होती साहेब की शरदराव क्यू करू नका गेले. तुम्ही अजिबात क्यू करू नका कोणाची. मला म्हणजे मला क्यू करण्याची गरज नाही. आता 2024 ला क्यू करा मोदींची, किंवा 5 राज्यामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीची अवस्था होणार आहे ना, त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीची क्यू करा. तुमची क्यू बाकी ठेवा, तुमची क्यू बाकी ठेवा. आता 5 राज्यातल्या निवडणुका झाल्याच्या नंतर तुमची काय अवस्था होणार आहे?
दत्तू गवाणकर त्या अवस्थेत तुम्ही तिथे चिंता ठेवून करू तुमची नका. बाकी ठेवा. जनता दत्तू गवाणकर एक मिनिट दत्तू गवाणकर समजेल, डोळे उघडतील तुमचे. दत्तू गवाणकर या 5 राज्यांपैकी एक राज्य भाजपला मिळेल असं शरद पवारांनी भविष्य पण वर्तवलंय, ते तरी मान्य करणार आहात की नाही? अजिबात नाही मिळणार. आसाम भाजपला मिळेल असं पवार सांगतायत ना. पाचीच्या मग त्या ठिकाणी सीए आणि एनआरसीचा मुद्दा का ते लोक घेऊन निवडणुका लढत नाहीत मला सांगा? कोण लढत नाही? उलट ते तर बोलतायत की भारतीय मुद्द्यांवर. जनता पार्टीचं. बिलकुल हरणार आहेत. 5 राज्यात हरणार आहेत. 5 राज्यात हरणार आहेत. मग शरद पवारांचं भाकीत खोटं ठरणार आहे का? दत्तू गवाणकर, मग शरद पवारांचं भाकीत खोटं ठरणार आहे? काँग्रेसला काय वाटतंय? बिलकुल काँग्रेसला असं वाटतं 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होणार आहे, त्यांचं पतन होणार आहे. असं आहे, विषय युपीएचा अध्यक्ष कोण याच्यावर चाललेला आहे. आपण बिलकुल विषय तुम्ही डायव्हर्ट करताय. मग त्या विषयावर बोलता येईल. विषय तुम्ही डायव्हर्ट करताय. लक्ष्मणराव, मध्ये एक प्रश्न जयंतरावांपर्यंत आपण घेऊन गेलो होतो. पण डायव्हर्ट करताय प्रश्न. आपलं निरीक्षण नोंदवून घेतलंय. जयंतराव माइंडकर, आवाज येतोय का? मी प्रश्न आपल्यापर्यंत आणला होता, आपल्यापर्यंत आवाज आला नाही मगाशी. आवाज येतोय, आता बोला. जी, सुनील चावके यांचं निरीक्षण, सुनील चावके यांचं एक स्पष्ट निरीक्षण आहे की पवारांची पावलं ही काँग्रेसच्या विरोधात काही ठिकाणी पडतायत. आता मला सांगा, या गोष्टी काँग्रेसला लक्षात येत नाहीयेत का काँग्रेसला आता त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे? मी तुम्हाला अशी एक यादी दाखवू शकतो गुजरात मधली, की ज्या जागी जर राष्ट्रवादीचे उमेदवार नसते तर किमान 5 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता आणि आज जी नंतर 77 तिथे आमदार झाले ते कदाचित 82 झाले असते. टी.सी. चॅको, जगनमोहन रेड्डी किंवा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, शेवटी यांचे रूट्स कुठे आहेत? तर यांचे रूट्स हे काँग्रेसमध्येच आहे आणि या तिघांचंही एक कॉमन कॉज आहे, ते म्हणजे नेहरू गांधी परिवाराला विरोध. तुम्ही जगनमोहन रेड्डींना सुद्धा बघाल तर ते शरद पवारांच्या फार जवळचे आहेत. ममता बॅनर्जी सुद्धा शरद पवारांच्या जवळच्या, परंतु आपल्याला माहिती आहे की एकेकाळी त्या नेहरू गांधी परिवाराच्या विरुद्ध होत्या. काँग्रेसमधला ज्यांना रिजनल लेव्हलला स्वतःचा से आहे अशी माणसं, जेव्हा असे नेते नेहमी जेव्हा नेहरू गांधी परिवाराला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात, पवार त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवतात. आणि मला एक सांगा जयंतराव, या सगळ्या ह्याच्यात संजय राऊतांना उडी मारायची काय गरज असते? संजय राऊत हे काय, आता मी बोलू, मी श्याम देशपांडे, आपण राग मानू नका, पण सामना किंवा संजय राऊत याच्या पलीकडे शिवसेना कधीच बोलत नाही. आणि संजय राऊत काय बोलतात, डॉक्टर काय, कंपाऊंडर काय, युनायटेड नेशन्स काय, त्यांच्या कुठल्याही बोलण्याला फारसं महत्व द्यायचं नाही. खरं तर त्यांना जे बोलायचा अधिकारच नाही ते वाक्य बोलतायत. युपीएचा शामराव, आपल्या मी जरा पूर्ण बोलू का हे वाक्य? एकच मिनिट, पटकन. शामरावांची प्रतिक्रिया गरजेची आहे, कारण तुम्ही फार तिखट प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांविषयी. दैनिक सामनाचे ते संपादक आहेत, त्यांनी तिथं काय लिहावं याचा पूर्ण अधिकार त्यांना पक्षप्रमुखांनी दिलेला आहे आणि ते संपादक म्हणून त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतायत. त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या एवढ्या सडेतोड आणि परखड मांडतात, त्या काही लोकांना पटत नसतील. पण तुमच्या त्या संपादकीय मध्ये, त्या अग्रलेखांमध्ये काँग्रेस खिळखिळी झाली हे म्हटल्याच्या नंतर त्याच काँग्रेसला मिरच्या झोंबल्यात महाराष्ट्रात, आणि तुम्ही युपीएचे सदस्य नसताना बोलता कशाला, असा प्रश्न जेव्हा काँग्रेस विचारते तेव्हा त्याच्यावरचं उत्तर नसतं शिवसेनेकडे. नाही, माझ्याकडे नाही. त्यांनी ना हा विषय ना आता आमच्या वरिष्ठांशी बोलाव ना. आमच्याकडे पद्धत काय की वरिष्ठांनी एखादा निर्णय केला की त्याच्यावर आम्ही बोलत नाही, व्यक्त होत नाही. पण मी इथं नसतो आलो तर तुम्ही त्याचे गैरअर्थ काढले म्हणून मी इथं आलेलो आहे आज. ठीक आहे जयंतराव, आपली प्रतिक्रिया, एक निरीक्षण याच्यावर पटकन. मी म्हणूनच सांगतो की मी श्याम देशपांडेंचे आभार मानतो. मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, आपल्याला शिवसेनेची प्रतिक्रिया सामना किंवा संजय राऊत यांच्या पलीकडे मिळणार नाही. आता मी थोडंसं बॅकग्राऊंड देतो की याच्या आधी नॅशनल फ्रंट, त्याच्यानंतर एनडीए, हे जे 2 एक्सपेरिमेंट झाले त्यांचं कन्व्हेनर पद अनुक्रमे NT रामाराव आणि जॉर्ज फर्नांडिस या जनता दल किंवा भाजपमध्ये नसणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना दिलेलं होतं. हा जो बॉल टाकलेला आहे शरद पवारांनी संजय चंद्राबाबूकडून, चंद्रबाबू पण होते, हा जो बॉल टाकलेला शरद पवारांनी, पण त्याच्यातही NT रामाराव सुद्धा होते, हा जो बॉल टाकलेला आहे तो बॉल असा आहे की जसं एनडीएत झालं,
जसं नॅशनल फ्रंट मध्ये झालं तसंच युपीए मध्ये व्हावं. पण जयंतराव UPA याच्यातला एक ट्विस्ट आहे, याच्यातला एक ट्विस्ट आहे आणि तो लक्षात घ्यायला हवा. तो लक्षात घेताना मला सुनील चावकेंना बोलतं करायचं आहे. सुनीलजी, आपण सांगा, काही वेळापूर्वी या मुद्द्याच्या जवळपास चर्चा येऊन येऊन ती अचानक वेगळ्या वळणाला गेली. पुन्हा एकदा ती त्या मुद्द्याकडे येते म्हणून मी त्याचा पुनरुल्लेख करतो. मुद्दा असा आहे की मेहनत पवारांनी करायची पण पदावर मात्र गांधीच बसतील. हा मुद्दा युपीए अंतर्गत कितपत रुजेल, कितपत भावेल आणि कितपत प्रत्यक्षात येईल? कारण जसं जॉर्ज फर्नांडिस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचं निमंत्रक पद भूषवलं तसं युपीएचं निमंत्रक पद पवारांकडे द्या पण पदावर मात्र गांधी बसतील. हे मान्य करतील का शरद पवार? मला नाही वाटत शरद पवार हे मान्य करतील, कारण ते त्यांचं वय, अनुभव आणि एकंदरच त्यांचा जो आवाका आहे सर्व पक्षांना देशभरातल्या एकत्र आणण्याचा त्यांची जी क्षमता आहे ती लक्षात घेता ते युपीएचे अध्यक्ष होणार असतील किंवा त्यांना जर तशी महत्वाकांक्षा असेल तर ती काही गैर नाही असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत सोनिया गांधी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी इच्छा करत नाही की आपण हे पद त्याग करून शरद पवारांना द्यावं तोपर्यंत हे शक्य पण नाही. आणि तिसरी गोष्ट मागे जाऊन पाहिलं घटक पक्ष किती, अगदी युपीएचे घटक पक्ष किती, ते निर्णय कधी घेणार, हाही एक मुद्दा आहे. एक छोटासा मुद्दा सुनीलजी आपल्या लक्षात आणून देतो. ज्या वेळेला पवारांच्या युपीए अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा एकेकाळी पवारांच्या सोबत असलेल्या आणि नंतर काँग्रेसमध्ये परतलेल्या तारिक अनवरांच्या मार्फतच काँग्रेसने आपली भूमिका बदलवून घेतली. सुनीलजी, ते ठीक आहे की ते केरळमध्ये आता तारिक अनवर केरळचे प्रभारी आहेत आणि केरळमध्ये शरद पवारांचा पक्ष डाव्या आघाडीत सामील झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका जरी मांडली असली तरी देखील शरद पवारांना पक्षात किंवा काँग्रेसशी जवळ येण्यात हातभार लावावा असा काँग्रेसमधल्याच अनेक G23 जे नेते आहेत ना त्यातले अनेक नेते त्यांची इच्छा आहे आतून मनातून. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. दत्तू गवाणकर, आपल्याला लक्षात येत आहे पवारांच्या पाठीशी काँग्रेसच्या अंतर्गतच अनेक लोक असू शकतात? अजिबात तसं काही नाही आहे. हा सगळा भ्रम पसरवला जातोय. जे आमचे नेते आहेत ते आमच्या नेत्यांबरोबर बोलतात त्यात गैर काही नाही आहे. आपल्या पक्षातल्या नेत्यांसमोर व्यक्त व्हावं, आपली जी काय मनातल्या ज्या काय अडी आहेत त्या आपल्या नेत्यांसमोर व्यक्त करून त्या ठिकाणी त्याबद्दल त्यांना सांगावं. ही प्रत्येक पक्षामध्ये प्रघात आहे आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या पाठीशी आहेत, आणखी कोणाच्या पाठीशी आहेत, ते भाजपात चाललेत, अशा वावड्या उठवणं हे योग्य नाहीये. आताच्या घडीला तुमचं म्हणणं असं आहे की ग्रुप 23 हा कोणत्याही प्रकारे काँग्रेस विरोधी कुठलंच काम करत नाहीये. मग पवारांना बळ मिळतंय कुठून? लक्ष्मण सावजी, एक तर पवारांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सक्षम आहे. महाराष्ट्रातील जी राजकीय स्थित्यंतर केलं हे शरद पवारांनी सोनिया गांधीशी चर्चा करून सोनिया गांधींनी शरद पवारांचं ऐकलं. ही गोष्ट खूप काही सांगणारी आहे. त्याच्यामुळे युपीएचं नेतृत्व शरद पवारांकडे गेलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण मग लक्ष्मण सावजी, याच्यातला एक आणखी छोटासा मुद्दा असा येतो, युपीएचं प्रमुख पद हे त्याकडे असेल जो युपीएत सर्वाधिक खासदार निवडून आणेल. जर असं करायचं झालं तर संजय राऊतांना हे सुचवायचंय का की काँग्रेसचे भविष्यात राष्ट्रवादीपेक्षाही कमी खासदार निवडून येणार आहेत? लक्ष्मण सावजी, नाही, संजय राऊतांनी फार स्पष्ट सांगितलं शरद पवारांची बाजू. संजय राऊतांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय, शिवसेना म्हणून बोलायचं व्यक्तिगत. पण शरद पवारांबद्दल जे बोलतायत ते शरद पवारांशी बोलूनच बोलतायत, हे नक्की. मग या सगळ्याचा परिणाम दत्तू गवाणकर महाराष्ट्रात दिसणार आहे का? कारण तुम्हाला दोन्ही बाजूंनी डिवचलं जात आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या बाबत भाजप विचारतो आहे. संजय राऊत चुकीचा शरद पवार एकदा बोलले नाही आजपर्यंत. अगदी संजय राऊतांना गप्पही ते शरद पवार करत नाहीयेत, हेही महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था यामुळे खूप केविलवाणी होतीये. दत्तू गवाणकर, काही केविलवाणी वगैरे नाही. आमचं 3 पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सरकार 5 वर्ष एकदम मजबूतीने चालणार आहे. त्यात कोणी कसली चिंता करू नये. या विरोधी पक्षाने किती प्रयत्न केले, काँग्रेस किती वेळा अपमानित झाली तरी पण किती तऱ्हेचे यांचे प्रयत्न असले तरी महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष आपला संपूर्ण कार्यकाळ हा पूर्ण करणार. काँग्रेस किती अपमान सहन करायला तयार आहे या दरम्यान? आपल्या नेत्या गोष्ट किती वेळा अपमान सहन करणार? यात अपमानाची काय गोष्ट आहे? त्यांचं मत होतं त्यांनी व्यक्त केलं, त्याच्यावर आम्ही आमचं मत व्यक्त केलं, स्पष्ट मत व्यक्त केलं आम्ही. हा, मग आता पटकन जयंत माइंडकर, थोडक्यात काय हे सगळं ठरवून चाललेलं आहे?
मला एक आतापर्यंत जो मुद्दा आला नाही तो जरा सांगायचा आहे. शरद पवारांची लोकसभेतली ताकद ही 9 खासदारांच्या पलीकडे गेलेली नाही. मला आपल्या या सर्व पॅनेलला प्रश्न विचारायचा आहे. केवळ 9 खासदार असताना कोणत्याही रिजनल पार्टीला सरळ सरळ पंतप्रधान पद किंवा त्या कोएलिशनचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकेल का? मग त्यांना जर का दिलं जाते तर बीजू जनता दल या पक्षाला ज्यांचे 11 मग आता मला एक गोष्ट सांगा जयंतराव, जर समजा हे असं असेल तर महाराष्ट्रातल्या विद्यमान चर्चेपासून लक्ष भरकटवण्यासाठी राऊतांनी सोडलेली पुढी ही पण असू शकतं. आणि मी प्रथमच सांगितलंय, संजय राऊत हे केवळ शरद पवारांचेच आहेत हे मान्य करा. त्या दोघांमधला दुवा वगैरे नाही. दिल्लीत गेले की ते संजय राऊत हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे असतात. तसलाच तो प्रकार आहे. त्याच्यामुळे कंपाऊंडर आणि डॉक्टर वगैरे म्हणणाऱ्या या व्यक्तीच्या वाक्यांना फारसं आपण महत्व पत्रकार म्हणून देतो तेवढं ठीक आहे. ठीक आहे. आताच्या घडीला वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथे थांबतो आहोत. लक्षवेधीमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.